माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सांगोला मतदान केंद्र क्रमांक 86 बागलवाडी येथे एका मतदाराने मतदान करत असताना ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला। त्या पार्श्वभूमीवर त्या मतदान केंद्रावरील मशीन बदलून नवीन मशीनवर मतदान प्रक्रिया सुरळीत केली असल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी तथा 43 माढा लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी दिलेली बाईट। मी मोनिका सिंह, निवडणूक निर्णय अधिकारी 43 माढा लोकसभा मतदारसंघ 253 सांगोला या विधानसभा मतदारसंघामध्ये आज पोलिंग स्टेशन नंबर 86 बागलवाडी येथे एका मतदाराने बॅलेट युनिट पेटवण्याचा प्रयत्न केला। ते तात्काळ लक्षात आल्यानंतर त्या युवकाला, त्या मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। तसेच ते बॅलेट युनिट जे आहे ते थोडंसं काळसर झालेलं आहे, परंतु बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट याला कुठलीही इजा झालेली नाही आणि ते पूर्णपणे इंटॅक्ट आहे। तरीही तिथलं जे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट हे बदलून तिथे मॉकपोल घेऊन जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती नवीन मतदान यंत्रावरती सुरू करण्यात आलेली आहे आणि सगळं शांततेत पार पाडण्यात येत आहे। त्यामुळे मी सगळ्या मतदारांनाही आवाहन करेल की त्यांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।